उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव, गाडीली ती पेशवाई केला बरमी घाव. हे उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव, गाडीली ती पेशवाई केला बरमी घाव. इतिहासात 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 अजरामर शूर महाराज नाव. भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव. पेशव्यांसाठी लढा वाढू द्या आमची शान, तुमचे राजे आम्ही ठेवा तुम्ही ही जाण. बदले महार काय देता आम्हा सन्मान, तुमच्यासाठी लावू आमचा पणाच प्राण. अहंकाराने 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 चिढला तो पेशव्यांचा बाजीराव. हे भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव. तुच्छ ही जात आहे तुमची अतिशूद्रांची, आज का धरता तुम्ही आमच्याकडे मानाची. असला शूर तुम्ही उच्च जात ही आमची, श्वाना परी होत नाही बरोबरी तुमची. अशी कर्मटत्या अशी कर्मटत्या अशी कर्मटत्या कावळ्यांनी बघा केली काव काव. भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव. इतिहास घडला लढली स्वाभिमानी ही जात, स्फूर्ती देई आम्हा आमच्या रक्ताचं नात. धडकले संगरात लढण्यात शिदनाक, 1818 साली दिला पेशव्या धाक. मानवंदनेला 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 योद्धाच्या येत माझे भीमराव. भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले 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 भीमा कोरेगाव.
शूरवीराची तलवार 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 महाराची तलवार कशी फिरली गरगरा शेंडी सकट कापला पेशवाईचा तुरा शेंडी सकट कापला बाजीरावाचा तुरा शेंडी सकट कापला पेशवाईचा तुरा शेंडी सकट कापला पेशवाईचा तुरा शूरवीराची तलवार 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 महाराची तलवार कशी फिरली गरगरा शेंडी सकट कापला पेशवाईचा तुरा शेंडी सकट कापला बाजीरावाचा तुरा शेंडी सकट कापला पेशवाईचा तुरा शेंडी सकट कापला पेशवाईचा तुरा पाचशे पडले भारी जगामध्ये घडली ही लढाई न्यारी 25,000 500 पडले भारी भीमा कोरे गावी 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 भीमा कोरे गावी वाला रक्ताचा झरा शेंडी सकट कापला पेशवाईचा तुरा शेंडी सकट कापला बाजीरावाचा तुरा शेंडी सकट कापला पेशवाईचा तुरा शेंडी सकट कापला पेशवाईचा तुरा अरे मर्दानी औलाद मर्दाची जात नावा मी कोरल आहे इतिहासात मर्दानी औलाद मर्दाची जात नावा मी कोरल आहे इतिहासात भटाचं ते सैनिक 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 भटाचं ते सैनिक छाटून चरचरा शेंडी सकट कापला पेशवाईचा तुरा शेंडी सकट कापला बाजीरावाचा तुरा शेंडी सकट कापला पेशवाईचा तुरा शेंडी सकट कापला पेशवाईचा तुरा वरवाडा पगडी हादरली मनूची सेना ती सारी भेदरली हादरला शनी वरवाडा पगडी हादरली मनूची सेना ती सारी भेदरली रणस्तंभ साक्ष 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 रणस्तंभ साक्ष सुनील वंदन वीरा शेंडी सकट कापला पेशवाईचा तुरा शेंडी सकट कापला बाजीरावाचा तुरा शेंडी सकट कापला पेशवाईचा तुरा शेंडी सकट कापला पेशवाईचा तुरा शूरवीराची तलवार 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 महाराची तलवार बघा फिरली गरगरा शेंडी सकट कापला पेशवाईचा तुरा शेंडी सकट कापला बाजीरावाचा तुरा शेंडी सकट कापला पेशवाईचा 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 तुरा कापणारा महार 56 कापणारा महार 56 कापणारा महार 56
असा तो वीर त्याला पाहून घेतो तो शत्रू माघार मर्द फौलादी सिद्धनक असा तो वीर त्याला पाहून घेतो तो शत्रू माघार त्याच मर्दाची आम्ही औलाद हाय आमचा नाद कुणी करायचा नाही त्याच मर्दाची आम्ही औलाद हाय आमचा नाद कुणी करायचा नाही नाही तुम्हाला ते जमणार नाही तुम्हाला ते जमणार 56 कापणारा महार 56 कापणारा महार 56 कापणारा महार 56 हे 56 कापणारा महार 56 कापणारा महार 56 कापणारा महार 56 घालूया पेनान भाव आणि मनोमनी कोरू शुभाभिमाचं नाव जातीवादावर घालूया पेनान भाव आणि मनोमनी कोरू शुभाभिमाचं नाव आटपून 500 शूरवीर महार साजन विशाल त्यांची कीर्ती गाणार आटपून 500 शूरवीर महार साजन विशाल त्यांची कीर्ती गाणार लेखणी आकाशची दमदार लेखणी आकाशची दमदार 56 कापणारा महार 56 कापणारा महार 56 कापणारा महार 56 हे 56 कापणारा महार 56 कापणारा महार 56 कापणारा महार 56 जातीवाद्याची नका चालू रे चाल मैदानी येऊ करू तुमचे हाल हे जातीवाद्याची नका चालू रे चाल मैदानी येऊ करू तुमचे हाल जागा करू हा शूर सरदार जागा करू हा शूर सरदार 56 कापणारा महार 56 कापणारा महार 56 कापणारा महार 56 हे 56 कापणारा महार 56 कापणारा महार 56 कापणारा महार 56 56 कापणारा महार 56 कापणारा महार 56 कापणारा महार 56
पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. नव्या भाकिताचे स्वप्न ते हसू दे, तुझी भीमशक्ती जगाला दिसू दे. जुन्या गावकीचा दुवा साधला रे, आहे भीमयुगाचा नवा दाखला रे. ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे, ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. असे कैक वैरी अचंबित केले, रूढीच्या नीतीला रे तूच चित केले. चाललो आम्ही पण शिखर वैभवाला, गरज आज नाही कुणाची आम्हाला. ना मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे, ना मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझा तू जपावा नवा वारसा, तू स्वतःला स्वतः घडव माणसा. तू नको मेजवाणी अशी दुर्जनाची, हा करी ती खाऊ आम्ही इमानाची. ना रोटी ना मस्का ना पाव पाहिजे, ना रोटी ना मस्का ना पाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. उसळू दे त्या लाटा तुझ्या तीरावरती, आम्हाला मिळाली अशी ज्ञान भरती. सोडला मी तो वाळवंट सारा, भीमाने दिला हा सुखाचा किनारा. ना दर्या ना सागर ना नाव पाहिजे, ना दर्या ना सागर ना नाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. न भाला ना बरची ना घाव पाहिजे, न भाला ना बरची ना घाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, अरे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, आता तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे.
उतरला महार 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 रणी उतरला पेशवाईचा तो माज मोडला महार 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 रणी उतरला पेशवाईचा तो माज मोडला ए महार 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 रणी उतरला पेशवाईचा तो माज मोडला महार 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 रणी उतरला पेशवाईचा तो माज मोडला लढा पेशवे म्हणाले महार म्हणती दिस गुलामीचे गेले आमच्यासाठी लढा पेशवे म्हणाले महार म्हणती दिस गुलामीचे गेले रागान लाल बुंद बाजीराव झाले सिद्धनाथ महार पेशव्यानं पूर्ण उरले नितड्या छातीने महार गरजला एक एक शत्रू तलवारीनं चिरला हिशोब चुकता तो केला महार 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 रणी उतरला पेशवाईचा तो माज मोडला एक महार 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 रणी उतरला पेशवाईचा तो माज मोडला महार 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 रणी उतरला पेशवाईचा तो माज मोडला महार 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 रणी उतरला पेशवाईचा तो माज मोडला वाट्याला 56 ते आले महाराज तलवारीनं छाटले ते गेले समजे का भिडू एकाच्या वाट्याला 56 ते आले महाराज तलवारीनं छाटले ते गेले अजरामर इतिहास युद्ध ते घडले 28,000ला 500 भारी पडले भीमा नदीचा पाठ रक्तानं भरला महाराजा पुढं बाजीराव तो हरला पिढ्या पिढ्याचा हिशोब चुकता तो केला हे महार 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 रणी उतरला पेशवाईचा तो माज मोडला एक महार 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 रणी उतरला पेशवाईचा तो माज मोडला लावणी पानाला स्वाभिमानी रक्त काढाली जगाला हे महार लढले जीव लावणी पानाला स्वाभिमानी रक्त काढाली जगाला 7,500 नावाचा विजय स्तंभाला गर्वाने सांगतो इतिहास आम्हाला क्रांती विचारानं राहुल पेटला सलामी द्यायला आला गोरे गावाला पिढ्या पिढ्याचा हिशोब चुकता तो केला महार 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 रणी उतरला पेशवाईचा तो माज मोडला एक महार 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 रणी उतरला पेशवाईचा तो माज मोडला एक महार 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 रणी
शौर्य गाथा गर्वाने फुलते छाती अनंत होतो माथा ती शक्ती तेच शौर्य आमच्या मध्ये आहे त्यांचेच रक्त आमच्या धमनी मधून वाहे Lucky. तिकडे शत्रू 30,000 तिकडे 500 महान तिकडे शत्रू 30,000 तिकडे 500 महान 500 महाराणी जातीयंत वीराणी असा घातला बर्मीगाव साक्ष देई भीमा कोरेगाव साक्ष देई भीमा कोरेगाव युद्ध सोडून पळाला बाजीराव साक्ष देई भीमा कोरेगाव युद्ध सोडून पळाला बाजीराव वीरशी घनाचा राखला न मान भरसभेत पेशव्यांनी केला अपमान भिडे जाती अनेका तो काळ जातो बाण घेतली शिजनाथानी त्यात दागियान आता नाही सोडणार हा कलंक फोडणार आता नाही सोडणार हा कलंक फोडणार बांधली मनी गाठ निघाला तिथून भेट देत आपल्या निशीवरती गाव साक्ष देई भीमा कोरेगाव साक्ष देई भीमा कोरेगाव युद्ध सोडून पळाला बाजीराव साक्ष देई भीमा कोरेगाव युद्ध सोडून पळाला बाजीराव राखली रणात जाणे शान समाजाची शौर्य गाथा आठवे शिगनाथ पूर्वजाची राजी तलवार होती धनी नदी यशाची तिने राखली गादी सदा पेशव्यांची तोच उलटला धनी मनोवाद त्या मनी तोच उलटला धनी मनोवाद त्या मनी शूरच्या सरदाराशी हिमानी महाराशी बाजी करी भेदभाव साक्ष देई भीमा कोरेगाव साक्ष देई भीमा कोरेगाव युद्ध सोडून पळाला बाजीराव साक्ष देई भीमा कोरेगाव युद्ध सोडून पळाला बाजीराव महाराष्ट्र आजीचा शूर महारंता पराक्रमी लढवय्या मूलवादियांचा पेशव्याची छळकेला जाणून तयाचा हाच खरा इतिहास महाराष्ट्रीयांचा ब्राह्मणांनी दडवला आणि आम्हाला पडवला ब्राह्मणांनी दडवला आणि आम्हाला पडवला इतिहास तो खोटा केला धोका मोठा रचला सदा कपटी डाव साक्ष देई भीमा कोरेगाव साक्ष देई भीमा कोरेगाव युद्ध सोडून पळाला बाजीराव साक्ष देई भीमा कोरेगाव युद्ध सोडून पळाला बाजीराव भीमा
भीमा कोरेगाव, साक्ष देई भीमा कोरेगाव, युद्ध सोडून पळाला बाजीराव. साक्ष देई भीमा कोरेगाव, युद्ध सोडून पळाला बाजीराव, युद्ध सोडून पळाला बाजीराव, युद्ध सोडून पळाला बाजीराव. प्रज्ञा सूर्य, क्रांती सूर्य, विश्वरत्न बोधिसत्व महामानव युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेरे बहादर, क्रांतीवीर शिकनाक व 500 शूरवीर लढवय्ये महार योद्ध्यांचा, नागवंशीय शूरवीर महार मर्दांचा पोळा गाण्या अगोदर आपल्याला एक सत्य सांगायचं आहे. आणि सत्य हे आपण सत्याच्या लोकांनी आपल्यापासून लपवून ठेवलं. आज प्रेम धांदत मला सत्य सांगत आहे की आपल्या लढवय्ये महार जातीला तुच्छ समजण्यात आलं रे, तुच्छ समजण्यात आलं. महार जातीचा फक्त म्हणजे फक्त खऱ्यात गार्ग व कमरेला झाडू सागर तायडे यांनी सर्वप्रथम सर्वांच्या लक्षात आणून दिला. त्यांना माझा सॅल्यूट करतोय. आणि आपल्या क्रांतिकारी या जमाती मोठमोठे युद्ध झाले. अरे मोठमोठे संग्राम आपल्या महार जातीच्या योद्ध्यांनी घडवलेले आहेत ते. पण खैबर खिंडीमधून आलेल्या मनुवाद्यांनी आपला इतिहास न लिहिता खोटा इतिहास लिहिला. पण आता खरा इतिहास आपल्याला माहीत झाल्यावर मला सांगायचं आहे की महार जात शूरवीरांची लढवय्यांची जात आहे. आणि म्हणूनच मला माझ्या या शूरवीर मर्द महार जातीचा अभिमान आहे. कारण त्या मनुवादी हरामखोर इतिहासकारांनी फक्त एवढंच लिहून ठेवलं की महार जातीच्या गळ्यात अरे तुटायला गाडवा कमरेला खराटा होता. पण त्या नालायकांनी हे लिहून ठेवलं नाही गळ्यात आमच्या गाडव व कमरेला खराटा का आला व कसा आला. त्यांनी लिहून ठेवलं की महार जात गावाच्या वेशीच्या बाहेर राहत होती. पण त्यांनी त्या हरामखोरांनी हे लिहून ठेवलं नाही की महार जात गावाच्या वेशीबाहेर का राहत होती. अरे गावाच्या वेशीबाहेर आम्ही का राहत होतो कारण की त्या काळी प्रत्येक माणसाच्या टोळ्या प्रत्येक गावावरती हल्ले करायच्या. आणि म्हणून अशा टोळ्यापासून प्रत्येक गावातील आया बहिणीचं रक्षण ही लढवय्ये महार जात करत होती. पण त्या गांडूंच्या औलादीने लिहून ठेवलं की महार जात गावातील मेलेली जनावरे ओळख होती. पण त्या हरामखोरांनी हे लिहून ठेवलं नाही की ही मेलेली जनावरे फेकण्यासाठी फक्त महार मर्दांच्या अंगातच एवढी ताकद होती. अरे 500 किलोचं जनावर फक्त 2 या 3 महार मर्दच गावाच्या बाहेर फेकत होती. एवढी आमच्या या महार जातीच्या लोकांत अंगात ताकद होती. पण आमचा इतिहास खरा न सांगता अभिमानाचा इतिहास न लिहिता अपमानाचा इतिहास लिहून ठेवण्यात आला. आणि अति महत्वाचं एक सांगायचं आहे बंधूंनो, मराठा समाज, ओबीसी समाज, मुस्लिम समाज हा आपला वैरी नव्हे. आपला वैरी आहे तो खैबर खिंडीमधून आलेला आर्य, त्याला ब्राह्मण म्हटलेला एशियन ब्राह्मण. ब्राह्मण नव्हे, ब्राह्मण विचारवंत आणि ब्राह्मण हा मनुवादी. हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे. छत्रपती शिवरायांचा सुद्धा यांनी घात केला. 20 बाजून यांना मारलं. संभाजी राजांना सुद्धा मनुस्मृतीच्या नुसार मारण्यात आलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा तर वेळेवर कदमावर यांनी अपमान केला. तरी सुद्धा मला या ठिकाणी एक सांगायचं आहे, बाबासाहेबांचा अपमान केला तरी सुद्धा. आणि म्हणून त्या क्रांती सूर्य युग पुरुषाच्या विषयी मला काय सांगायचं आहे कि हजारों सालों से जिन्होंने हमारे कौम का अपमान किया, हजारों सालों से जिन्होंने हमारे कौम का अपमान किया, मगर उस युग पुरुष ने उन्हें भी संविधान के तहत हक दिया. हजारों सालों से जिन्होंने हमारे कौम का अपमान किया, मगर उस युग पुरुष ने उन्हें भी संविधान के तहत हक दिया. हजारों सालों से जिन्होंने हमारे कौम का अपमान किया, मगर
मगर उस युग पुरुष ने उन्हें भी संविधान के तहत हक दिया और अछूत महार कहकर उन्होंने मेरे धिराज का धिक्कार किया। उसी अछूत महार जाति में पैदा हुए अरे क्रांति सूर्य बाबा साहब अम्बेडकर ने अरे उनके पूरे खानदान का उद्धार किया, पूरे खानदान का उद्धार किया। आएगा मर्दान का 56 आएगा नागवंशीय शूरवीर महार मर्दांचा पोवाडा व सत्य इतिहास। अरे लक्ष देऊनी नीट ऐकार पराक्रम योद्ध्यांचा, पराक्रम योद्ध्यांचा, पराक्रम योद्ध्यांचा। अरे लक्ष देऊनी नीट ऐकार पराक्रम योद्ध्यांचा, खरा इतिहास सांगत आहो महार मर्दानगीचा। असं घडलंच नाही कधी, असं घडणार नाही कधी या धरणीवरी। असं घडलंच नाही कधी, असं घडणार नाही कधी या धरणीवरी। काय पराक्रम गाजवला महार मर्दांनी, महार मर्दांनी शूरवीरांनी काय पराक्रम गाजवला भीमा कोरेगाव या ठिकाणी। म्हणून लक्ष देऊन ऐका हे मर्दाच्या छाव्यांनो, तुम्हाला सांगायचं लक्ष देऊन ऐका। अरे पाचशे महार मर्दांनी असा हा इतिहास घडविला, इतिहास घडविला, इतिहास घडविला। अरे पाचशे महार मर्दांनी असा हा इतिहास घडविला। 28,000 पेशवा उभारणी कापला। असं घडलंच नाही कधी, असं घडणार नाही कधी या धरणीवरी। असं घडलंच नाही कधी, असं घडणार नाही कधी या धरणीवरी। अरे लढलेच नसते ते लढवय्ये आजही गुलामी असती, आजही गुलामी असती, आजही गुलामी असती। आणि म्हणून अरे मला छाती ठोक सांगायचं, प्रेम धांदे छाती ठोक सांगतंय की अगर ते लढवय्ये अगर लढले नसते तर काय झालं असतं बंधू। कारण फक्त अस्पृश्य समाजच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाज हा पेशव्यांच्या त्यावेळेला गुलाम होता, गुलाम। आणि म्हणून म्हणायचा छाती ठोक सांगायचा प्रेम धंदेला काय की आमच्या त्या शूरवीर महार मर्दांनी अरे या देशातले पेशवे अगर कापले नसते तर बहुजनामधले मंत्री तर सोडाच साधे चपराशी सुद्धा झाले नसते। त्या शूरवीर महार मर्दांनी या देशातले पेशवे अगर कापले नसते तर या बहुजनामधले मंत्री तर सोडाच साधे चपराशी सुद्धा झाले नसते। आणि क्रांतिकारी महान समाजात जन्मलेल्या भीमराव नावाच्या क्रांतिवीराने अरे संविधानाद्वारे या बहुजनास अधिकार दिले नसते तर स्टेशनवर चाय विकणारे माननीय मोदीजी अरे या देशाचे पंतप्रधान कधीच झाले नसते, कधीच झाले नसते। म्हणून म्हणायचं आहे काय अरे लढलेच नसते ते लढवय्ये आजही गुलामी असती, आजही गुलामी असती, आजही गुलामी असती। पण शूर महार मर्दांनी चिरविली पेशव्यांची ती मस्ती। असं घडलंच नाही कधी, असं घडणार नाही कधी या धरणीवरी। असं घडलंच नाही कधी, असं घडणार नाही कधी या धरणीवरी। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे काय सांगायचं आहे काय इतिहास आहे भीमा कोरेगावचा। अरे या देशामध्ये नागवंशीय सर्वप्रथम राजे महाराजे होऊन गेले। काही काळानंतर या भारत देशामध्ये खैबर खिंडीमधून आलेल्या आर्यांनी आक्रमण केलं। अरे कपटनीतीने नागवंशीयांच्या राजांचं राज्य हस्तगत केलं। नागवंशीय राजामध्ये व आर्यामध्ये 21 वेळा युद्ध झाले बंधूंनो, 21 वेळा। या युद्धात आर्यांना जे शरण गेले त्यांना उच्चवर्णीय घोषित केले, ज्या आर्यांशी शेवटपर्यंत लढत राहिले त्यांना त्यांनी शूद्र घोषित केले, शूद्र अतिशूद्र घोषित केले। काही काळानंतर त्याच आर्यांनी या देशात वैदिक धर्म निर्माण केला व या बहुजनावरती लादला। अशातच या देशात भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला। अरे भगवान गौतम बुद्धाचा जन्म भगवान बुद्धाला वैदिक धर्मातील अंधश्रद्धा
कर्मकांड अजिबात पसंत नव्हती. म्हणून बुद्धांनी वैदिक धर्माला धिक्कारलं, बंधूंनो, धिक्कारलं. आणि आपल्या वाणीने संपूर्ण भारत देश हा बौद्धमय केला. पण बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर या वैदिक धर्मातील आर्यांनी शांतिप्रिय बौद्ध धर्मातील लाखो धनतेंच्या कत्तली केल्या व भारतातील बौद्ध धर्म नष्ट केला. आणि आपल्या कपटनीतीचा वापर करून हा बहुजन समाज 6742 जातीमध्ये वाटून टाकला. अरे काही काळानंतर या देशात यात्रींचं राज्य आलं. नंतर मोगलशाही आली. मोगलशाहीच्या नंतर या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन मराठेशाही आणली. आणि या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे की 18 पगड जातीला छत्रपती शिवरायांनी मावळे म्हटलेला आहे, मावळे. पुढे काही कर्मठांनी छत्रपती शिवरायांचा घात करून मारलं तर छत्रपती संभाजी राजांना सुद्धा मनुस्मृतीच्या नुसार हाल हाल करून ठार मारण्यात आलं रे. व या महाराष्ट्रातून मराठेशाही संपवून पेशवाई आणली. याच पेशव्यांनी ज्यांनी छत्रपती शिवरायांचं खातं संभाजी राजांच्या सोबत मित्रत्व केली, त्यांनी संभाजी राजांना पकडून दिलं. आणि या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे काय की त्या काळच्या बामणांनीच ज्यांनी छत्रपती शिवरायांचं खाल्लं, अरे संभाजी राजांचं खाल्लं, त्या संभाजी राजांना मनुस्मृतीच्या अनुसार ठार मारण्यात आले. आणि म्हणून तुम्हाला महत्वाची एक गोष्ट विचार करायची आहे की बंधूंनो, औरंगजेबाने संभाजी राजांना अगर मारले असते, पुन्हा महाराष्ट्रात मुस्लिम धर्माचं राज्य का नाही आलं, पेशवाई का आली? अरे ही साधी गोष्ट आपल्याला कळत नाही. खूप मोठी शोकांतिका आहे बंधू. अरे या महाराष्ट्रात जेव्हा पेशवाईचं राज्य आलं, याच काळात अरे त्याच शूरवीर 500 महारमर्दांनी 28,000 कापून या महाराष्ट्रातली पेशवाई नेस्तनाबूत केली. आणि छत्रपती शिवाजी महाराज अरे संभाजी राजांचा बदला घेतला याच शूरवीर 500 महारमर्दांनी. ये है मर्दों की बात. आणि म्हणून पण हा इतिहास मनुवादी इतिहासकारांनी लपून ठेवला. पण बाबासाहेब जेव्हा परदेशामध्ये गेले, त्यावेळेला बाबासाहेब शिक्षणाकरता परदेशामध्ये गेले, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या वाचण्यामध्ये भारताचा खरा इतिहास आला. आणि खरा इतिहास बाबासाहेब आंबेडकरांनी जगाच्या समोर मांडला व आपल्या बुद्धीच्या जोरावर या भारताचा इतिहासच बदलून टाकला बनतो. आणि म्हणून त्या शूरवीरांनी 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव या ठिकाणी आय शूरता गाजवली, आय वीरता गाजवली. लक्ष देऊन ऐका. 1 जानेवारी 1818 घडला रणसंग्राम, घडला रणसंग्राम, घडला रणसंग्राम. अरे शूर महारमर्दांनी फोडला पेशव्यांना रकाम. घडलंच नाही कधी, असं घडणार नाही कधी या धरणीवरी. असं घडलंच नाही कधी, असं घडणार नाही कधी या धरणीवरी. आणि बंधूंनो, तुम्हाला सांगायचं माहित नाही कोणत्या कवी लोकांनी लिहिलं आणि कोणत्या आपल्या धर्म बांधवांनी मला जे 2 लाईनी पाठवलेल्या आहेत, 2 अंतरे पाठवलेल्या आहेत, ते याच्यामध्ये मी टाकत आहो या पोवाड्यामध्ये. आणि त्या कवीला, त्या वीराला, त्या शूरवीर बाबांच्या लेकराला मी सल्यूट मारतो. तो काय लिहितो? अरे महाराजांच्या शूरवीरांचं जगात गाजतंय नाव, जगात गाजतंय नाव, जगात गाजतंय नाव. अरे महाराजांच्या शूरवीरांचं जगात गाजतंय नाव. पेशव्यांच्या रक्ताने पुसले ते भीमा कोरेगाव. घडलंच नाही कधी, असं घडणार नाही कधी या धरणीवरी. असं घडलंच नाही कधी, असं घडणार नाही कधी या धरणीवरी. आणि म्हणून ही मर्दाची औलाद आहे, मर्दाची, अरे मर्दाची औलाद आहे ही. आणि म्हणून तुम्हाला छाती ठोक सांगायचं आहे. काय सांगायचं आहे? अरे मोठमोठे रुस्तम थंड केले रे महार जातीच्या औलादीने. मोठमोठे रुस्तम थंड केले रे महार जातीच्या औलादीने. आणि या देशातली पेशवाई नष्ट केली रे अरे महार मर्दांच्या औलादीने, महार मर्दांच्या औलादीने. आणि म्हणून
अरे 500 शूर मर्दांनी 28,000 केले ठार. आणि तेव्हापासून बाबू एक गोष्ट लक्षात ठेवा, तेव्हापासून एक म्हण पडलेली आहे. आपण इतर कोणाला बोलतोय की जात त्यासारखे 56 बघितले, पण तेव्हाची आहे ती गोष्ट. 500 शूरवीर महार आणि 28 भागीला करा किती उंचात खाली, तेव्हाची म्हण आहे. आणि म्हणून अरे 500 शूर मर्दांनी 28,000 केले ठार. अरे 500 शूर मर्दांनी 28,000 केले ठार. अरे 56ला भारी पडला होता तो लढवय्या एक महार. आणि म्हणून मित्रांनो, हा इतिहास संपूर्ण सांगायचा. म्हणून इंग्रज जेव्हा या देशामध्ये आले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम संपूर्ण भारत देशाचा अभ्यास केला व त्यांना समजलं की या देशातल्या अस्पृश्यांना कोणताच अधिकार नाही. अरे या भारत देशामध्ये या अस्पृश्य समाजाला गुलामाप्रमाणे वागवल्या जात आहे. त्यांना त्यांच्या धर्तीवर माणसासारखी वागणूक मिळत नाही. म्हणून इंग्रजांनी या देशात राज्य करण्यासाठी आपल्या सैन्यात अस्पृश्य समाज म्हणजे महार समाजातला आपल्या सैन्यामध्ये भरती केले व त्याच्याच जोरावर इंग्रजांनी या भारत देशावरती राज्य करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा पेशव्यांचा बाले किल्ला पुणे व आजूबाजूचा परिसर अरे इंग्रजांना काबीज करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा पेशव्यांना तो झाला नाही. म्हणून पेशव्यांशी युद्ध करावे लागणार. म्हणून या युद्धासाठी कोणती रेजिमेंट योग्य आहे हा विचार करतात त्यांच्या लक्षात आलं की अस्पृश्य महार जातीचं हाडवैल हे पेशव्यांशी आहे. अरे या युद्धात आपण याच महार रेजिमेंटचा उपयोग केला पाहिजे, तेव्हाच आपण पेशव्यांना जिंकू शकतो हे इंग्रजांच्या डोक्यात आलं. म्हणून बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री 2nd बटालियन 1st महार रेजिमेंटची निवड करण्यात आली. परंतु महार जातीचे शूरवीर सिद्धनाथ व त्यांचे सहकारी त्यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा सिद्धनाथ व त्याचे साथीदार अस्वस्थ झाले की आता हिंदूंनाच हिंदूशी लढावे लागणार आहे. म्हणून शूरवीर सिद्धनाथ व त्याचे काही निवडक साथीदार श्रीमंत बाजीराव पेशवे यांना भेटावयास गेले व बाजीरावांना विनंती केली की श्रीमंत, अहो आम्हाला इंग्रजांकडून लढण्याची अजिबात इच्छा नाही. आम्ही तुमच्या बाजूने युद्ध करावयास तयार आहोत. अहो श्रीमंत, एका हिंदू भावाने हिंदू भावाच्या विरोधात हातात तलवार घ्यावी हे आम्हाला कधी शोभत नाही श्रीमंत. आणि म्हणून आम्ही व माझे सर्व साथीदार तुमच्या बाजूस लढावयास तयार आहोत. पण श्रीमंत आम्हा अस्पृश्य जातीला तुमच्या राज्यात व तुमच्या लष्करात काय स्थान राहील श्रीमंत. तेव्हा बाजीराव पेशव्यांनी सिद्धनाकाचे शब्द ऐकतात अरे मोठ्या तुच्छतेने सिद्धनाकाकडे पाहिले आणि काय म्हणत आहेत पेशवे बाजीराव काय म्हणत आहेत सिद्धनाकाला की तुम्हा अस्पृश्यांना देवाने आमची सेवा करण्यासाठी तुम्हाला बनवलेले आहे. अरे आमची सेवा करणे तुमचा धर्म आहे व आमची गुलामी करणे हे तुमचे कर्म आहे. तुम्ही आमच्या बाजूने लढा अगर नका लढू, परंतु तुम्हा अस्पृश्यांना अरे स्त्रीच्या डोका एवढी सुद्धा तुम्हाला जागा मिळणार नाही. तुमची आमच्या सोबत तुम्ही तुमची किंमत करू नका रे, तुमची किंमत करू नका. आम्ही आर्य पद्धतीच्या विरुद्ध वागणार नाही. मनुस्मृती ग्रंथानुसार तुम्हा अस्पृश्य महारांनी आमची चाकरी करावीच लागणारी आहे. चला चालते व्हा इथून. अरे सिद्धनाकाला त्या शूरवीर सिद्धनाकाचा अपमान करून त्यांच्या सवंगड्याचा त्या साथीदारांचा त्या योद्ध्यांचा अपमान करून त्याच बाजीराव पेशव्यांनी हाकलून दिले. पण बाजीरावाचे शब्द समाप्त होताच सिद्धनाकाला वाटू लागले जसे दत्त लोखंडाचा गरम लाहवा कानात टाकावा. अरे सिद्धनाक व त्याचे शूरवीर साथीदाराला वाटू लागले बाजीराव पेशव्यांचा इथेच जीव ठेवा की काय. अरे आतापर्यंत सिद्धनाकाची मान जी खाली होती ती मान एका भुजंगाच्या फण्यासारखी ताट झाली. हाताच्या मुठी आवरल्या गेल्या. अरे डोळे रक्तास
सरकारी फोडावी तशी सिद्धनाकाने गर्जना केली. काय गर्जना केली सिद्धनाकाने? श्रीमंत अहो श्रीमंत, आम्ही तुमच्याकडे धन जागीर मागितली नाही, फक्त आम्ही एवढीच मागणी केली की आम्हाला सुद्धा तुमच्या राज्यात माणसासारखी वागणूक मिळायला पाहिजे. पण अगर ती मागून अगर मिळत नसाल श्रीमंत तर लढाईला तयार व्हा. आता जी लढाई होणार आहे अरे ते इंग्रजाविरुद्ध नसून या पठ्ठ्यांशी आहे. या शूरवीर महार मर्दा आणि पेशव्यांची अशीच लढाई आता होणार आहे. श्रीमंत